सर्वप्रथम या 2 दिवसीय शिबिराला आपण ज्या पद्धतीनं प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून मीडियाचं धन्यवाद करतो। एका प्रामाणिक व्यवस्था, सर्वधर्म समभावाची व्यवस्था या देशामध्ये राज्यामध्ये निर्माण व्हावी आणि त्यासाठी आमचे सगळे पदाधिकारी जे काँग्रेसचे जिल्ह्याचे असतील, प्रदेशचे पदाधिकारी असतील, त्यांना एक व्यवस्थित ट्रेनिंग देऊन जी केंद्र सरकार म्हणजे विशेष करून बीजेपी खोटं बोला आणि रेटून बोला ज्या पद्धतीनं जनतेमध्ये ते भ्रम निर्माण करण्याचं काम करतात, त्याला जशाला तसं वैचारिक उत्तर देण्याचा या शिबिरामध्ये निर्णय झाले आणि त्या पद्धतीचं प्रशिक्षित करण्याचं काम या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्यांना झालेलं आहे। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा या पद्धतीची एक व्यवस्था आम्ही निर्माण करणार आणि या खोटारडी जी व्यवस्था आज देश पातळीवर आणि राज्य पातळीवर भाजपच्या रूपाने आलेली आहे तिचं वास्तव्य जनतेसमोर मांडण्याचा या शिबिरामध्ये आम्ही एक संकल्प घेतलेला आहे आणि त्या पद्धतीची तयारी आम्ही केलेली आहे। विशेष करून 3 ठराव याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही पारित करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये भाजपचं केंद्रातलं सरकार त्यांनी सातत्यानं शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे। 2014 मध्ये त्यावेळेचे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रधानमंत्र्याचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी याच महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये येऊन, कारण की महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली ही भूमी आहे, याच भूमीमध्ये येऊन खोटं बोलले। ज्या स्वामीनाथन समितीची शिफारस मी लागू करणार असं यवतमाळमध्ये चाय पे चर्चेमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं, पण जेव्हा देशभरातल्या शेतकऱ्यांनी त्यांना मतदान करून त्यांना निवडून पाठवलं तर त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य अजून म्हटलं होतं की मेरी पहली जो सही होगी प्रधानमंत्री करके वो किसान के कर्ज माफी पे होगी और स्वामीनाथन समिति की सिफारिश हम लागू करेंगे या पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलं। शेतकऱ्यांना सांगितलं की तुमचं उत्पन्न दुग्ण करून टाकू, तुम्हाला 1.5 पट शेतीच्या मालाला भाव देऊ, अशा पद्धतीचं खोटं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं, या देशाच्या अन्नदात्याला दिलं आणि त्याच्या आधारावर मतं घेतली। स्वामीनाथनजींना परवा भारतरत्न पुरस्कार दिला, पण त्यांच्या मुलींनी त्याच्यामध्ये एक भूमिका मांडली की या भारतरत्न पुरस्कारापेक्षा माझ्या वडिलांनी जी काही शेतकऱ्यांच्या हितासाठी, या देशाच्या अन्नदात्यासाठी जो काही संकल्पना मांडलेली होती ते पूर्ण करण्याचं आश्वासन मोदीजी आपण दिलेलं होतं, ते आपण पूर्ण केलं असतं तर ती खऱ्या अर्थानं माझ्या वडिलाला भारतरत्नापेक्षा मोठा पुरस्कार झाला असता। पण भाजपने केंद्राच्या वेबसाईटवरून स्वामीनाथन समितीच्या शिफारसीलाच काढून टाकलं। म्हणजे जी काही यांचा खोटारडेपणा शेतकऱ्यांच्या बद्दल आहे तो त्याच्यातून स्पष्ट झालेला आहे। आज दिल्लीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात जायला निघाले तर त्यांच्यासाठी खिडे गाडले जातात, त्यांच्यावर लाठीमार केला जातोय, त्यांना छर्र्यांनी फायरिंग केली जाते, त्यांच्यावर प्लास्टिकच्या गोळ्या मारल्या जात आहे, अश्रुधुराचे कांडे सोडले जातात आहेत आणि या पद्धतीच्या अन्नदात्यावर अत्याचार करण्याचं पाप जे नरेंद्र मोदीचं भाजपचं सरकार जे करते आहे त्याचा निषेध ठराव या 2 दिवसीय काँग्रेसच्या शिबिरामध्ये आम्ही पारित केलेला आहे आणि शेतकऱ्यांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे। आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी आणि आमचे नेते राहुलजी स्वतः शेतकऱ्यांच्या बिहारमधल्या औरंगाबादच्या शेतकऱ्यांच्या मेळाव्यात गेलेत आणि त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर MSP आम्ही लागू करू, अशा पद्धतीची भूमिका आमच्या राहुल गांधींनी मांडली, शेतकऱ्यांना विश्वास दिला आणि त्या पद्धतीचा कायदा करण्याची हमी दिली। त्याबद्दल त्यांचाही स्वागताचा ठराव आमच्या या 2 दिवसीय शिबिरामध्ये आम्ही केलेला आहे।
दुसरा महत्त्वाचा मुद्दा की यांच्या अत्याचारी व्यवस्थेच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं या देशाच्या आपण पाहिलं की महिला ज्या आपल्या कुस्तीपटू होत्या त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा भाजपच्या एका खासदारांनी केलेला आहे असा खुला आरोप त्या महिलांनी केला। पण बीजेपीचं नरेंद्र मोदीचं सरकार त्याच्या खासदाराला सांभाळण्यामध्ये लागले आणि कुस्तीपटू आमच्या त्या महिलांवर लाठीमार केला जातोय, त्यांना उचलून फेकलं जात आहे, त्यांचं ऐकलं जात नाही, महिलांवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि या देशावर मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्याचं जे काही त्यांनी मोठा उद्योग केलेला आहे कर्ज घेण्याचा 2,05,000 कोटीचं कर्ज 205 लाख कोटीचं कर्ज या देशावर लादण्याचं गेल्या 10 वर्षात त्यांनी जो मोठा पराक्रम केलेला आहे, या देशाची आर्थिक परिस्थिती सगळी बिघडवण्याचं पाप केलेलं आहे। आज 80 कोटी लोकांना मोफत धान्य देतोय असं सांगायचं आणि मी या 10 वर्षामध्ये 30 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेखालून बाहेर आणलेला असं एक खोटारडेपणा जो आणला जातोय। देशाची आर्थिक परिस्थिती संपवण्याचं पाप या माध्यमातून केलेलं आहे। 80 कोटी लोकांना 150 रुपयाचं धान्य दर महिन्याला दिलं जाते आणि त्यांच्या हातातून काम हिसकून घेतले गेलेलं आहे आणि त्यांना कंप्लीट लोकांना या देशाच्या लोकांना गरीब बनवण्याचा जो निर्णय केलेला आहे त्याही गोष्टीचा या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही निर्णय त्याचा निषेध केलेला आहे आणि काँग्रेसचं सरकार आल्यानंतर या देशामध्ये रोजगार निर्मिती केली जाईल, शेतीवर आधारित उद्योग निर्माण केले जातील आणि मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार देऊन हातावर काम करणाऱ्या खाणाऱ्या लोकांना हाताला रोजगार देऊन एक मोठी आर्थिक क्रांती या देशामध्ये उभी करण्याचा एक संकल्प सुद्धा काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेला आहे। असा एक ठराव आम्ही पारित केलेला आहे। तिसरा ठराव आमचा आहे की भाजपने ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करून जे पक्ष फोडण्याचे कामं केलेली आहेत, भ्रष्टाचार वाढवलेला आहे, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या नावाने भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचं जे आश्वासन मोदीजींनी दिलेलं होतं त्याच्या जागी भ्रष्टाचार कसा वाढवता येईल त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रातूनही सांगता येतील की राष्ट्रवादीमध्ये जे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार त्यांनी 70,000 कोटीचा इरिगेशनचा घोटाळा केलेला आहे, बँकेमध्ये घोटाळे केलेले आहेत आणि हे भ्रष्टाचारी लोक आहेत असं सांगणारं प्रधानमंत्री त्यांना 8 दिवसानंतर त्यांना सत्तेमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री करतात, त्यांच्या सोबतीच्या लोकांना मंत्रिमंडळात घेतात। तर एक वेगळी ओळख भ्रष्टाचाराची, भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याची जी ओळख भाजपने पटवून दिलेली आहे ती आपल्याला स्पष्ट होती आहे। आमच्या पक्षातले अशोक चव्हाण यांना व्हाईट पेपर आणून यूपीएच्या काळामध्ये जे काही भ्रष्टाचार झाले त्याच्यातलं वर्णन आताच्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये प्रधानमंत्र्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये आदर्श घोटाळ्याचा त्याच्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख केला। जो शहीद हुए फौज में उनके विधवाओं के लिए जो जगह वहाँ पर रखी थी वहाँ पर इन लोगों ने भ्रष्टाचार किया, वो भी आदर्श किया। और वो कौन था असं त्या भाषणाचा उल्लेख आहे, वो कौन था असं म्हणून पण 2 दिवसानंतर त्यांना भाजपमध्ये घेतलं आणि राज्यसभेचा खासदार बनवला। हा एक सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं हे कसे भ्रष्टाचारी आहेत त्याच्यातलं उदाहरण आपण पाहतोय। त्याचप्रमाणे आज जी काही दबाव तंत्र या माध्यमातून केला जातोय, जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या लोकांवर आपण पाहिलं की आपल्या राज्याचे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्यावर पुण्यासारख्या, कारण की पुणे शहर आमच्या महाराष्ट्रातलं एक सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर आहे आणि या शहरामध्ये भाजपच्या गुंडांनी त्यांच्यावर त्यांच्या गाडीवर शाई फेकली, त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या, त्यांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावर 307 व्हायला पाहिजे पण उलटं नॉन बेलेबल ऑफेन्स त्या पद्धतीचे गुन्हे दाखल करून निखिल वागळे असतील, विश्वंभर चौधरी असतील,
आसिम सरोदे असतील, या सगळ्यांवरच ते गुन्हे लावले. म्हणजे तानाशाह प्रवृत्ती काय असतं त्याचं एक दर्शन एका उदाहरणात नाही तर अशा अनेक उदाहरण महाराष्ट्रामध्ये आपल्याला देता येईल. अशा या व्यवस्थेचं आम्ही विरोध केलेला आहे. आपण पाहिलं की इन्कम टॅक्सच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे सगळे खाते गोठवण्याचं पाप, कारण की जे राजकीय पक्षांना जे फंड गोळा करण्याचे जे बॉन्ड निर्मिती सरकारने केली ते माहितीच्या अधिकारात करायची नाही, द्यायचं नाही आणि ते लपवून ठेवायचं असं निर्णय केंद्राच्या नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला होता. त्याची खऱ्या अर्थानं त्यांचा भ्रष्टाचाराचा खरा चेहरा माननीय सुप्रीम कोर्टाने 2 दिवसाच्या पहिले उघडकीस आणला आणि त्याच्यामुळे भाजपची थुतू सगळीकडे झाली. नरेंद्र मोदीच्या बद्दलचा लोकांमधला जो काही भ्रम होता तो भ्रमाचा फुगा फुटला आणि मग दुसऱ्याला कसं दोषी ठरवता येईल म्हणून तो एक अयशस्वी प्रयत्न केला. दबावाच्या नंतर आमचे जे अकाउंट त्यांनी स्विच केले होते अखिल भारतीय काँग्रेसचे ते सगळे त्यांनी म्हणजे 2-4 तासानंतर त्याला ओपन केलं. म्हणजे या पद्धतीची जी दबाव तंत्र आहे त्याचाही आम्ही निषेध केला आणि यालाही एक मोठी सुधारणा, कारण की लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला टाकण्याचं पाप जे केंद्रातलं नरेंद्र मोदीचं BJPचं सरकार करते आहे त्या सरकारचा निषेध तर आम्ही केलाच, पण आमचं सरकार आल्यानंतर याच्यामधला एक मोठा सुधार, सगळ्यांना न्याय देण्याची एक संकल्पना, सामाजिक न्यायाची संकल्पना, जी न्याय यात्रा राहुल गांधीजींनी मणिपूर ते मुंबई काढलेली आहे त्या माध्यमातून राहुल गांधीजी सगळीकडे त्याचा प्रचार आणि प्रसार करतात आहे. जनतेने काँग्रेसचं आणि महाविकास इंडिया अलायन्सचं सरकार आणल्यानंतर आम्ही याच्यातला मोठा सुधार करू असाही विश्वास त्या माध्यमातून आदरणीय राहुल गांधींनी दिला. त्यांचं स्वागतही आम्ही केलेलं आहे. संघटनात्मक याच्यामधलं जे काही आमचे झालेलं आहे तर आम्ही ब्लॉक लेवलवर बूथ लेवलवर आमचे सगळे कार्यकर्ते कामाला लागतील आणि संपूर्ण निवडणुकीची तयारी, कारण की आता लोकसभेच्या निवडणुकीचा शंकानांद होईलच, त्याची तयारीसुद्धा या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही केलेली आहे. आपण प्रश्न विचारू शकता. याच्यामध्ये आमदारांनी परमिशन घेऊन अनेक आमदार आलेत आणि आमदार गेलेत, कारण की प्रत्येकाला थोडंसं त्यांच्या व्यक्तिगत, कारण की आता सध्या लग्नाचं सीझन चालू आहे, कोणाचं लग्न आहे, व्यक्तिगत कामं होते, ते परमिशन घेऊन गेलेले. त्यामुळे या सगळ्याच्या बाबत पण जे आले नाहीत त्याबद्दल प्रभाऱ्यांनी आज सांगितलेलं आहे की जे आले नाहीत त्याला शोकास देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही जे आले नसतील त्यांना शोकास देऊ, त्यांच्याकडून कारणे मागून घेऊ आणि आता पुढे निवडणूक आहेत त्यामध्ये पक्षाच्या शिस्तीमध्ये जे कोणी येत नसतील त्यांना त्या पद्धतीचं प्रॉपरली संदेश देण्यात येईल. नाना, आपके मुताबिक कितने एमएलए नहीं आए? आपके मुताबिक कितने एमएलए नहीं आए? आपके आमदार कितने एमएलए नहीं आए? आमदार आले नाही, तुमच्याकडे काय माहिती आहे? 7 आमदार नहीं आए और 7 आमदारों का उनका किसी का शादी था, किसी का व्यक्तिगत कार्यक्रम थे, उन लोगों ने हमसे बात कर उनको हमने छुट्टी दी. जो पदाधिकारी आए नहीं और विदाउट परमिशन नहीं आए उनको शोकास दिया जाएगा. आमदार आहेत जे परवानगी घेतलेली नाही किंवा ते आले नाही या ठिकाणी जवळपास सगळ्याच आमदारांनी परवानगी घेऊन गेलेली. पदाधिकारी जिशान सिद्दीकी थोडे दिवस आले ते सांगितलं ना तुम्हाला. तर त्यांनी पण परवानगी घेतली होती का? ज्यांनी परवानगी घेतली नसेल असे जे काही आमदार असतील त्यांना शोकास पाठवला जाईल. किती टाइम येते अशी? त्याला देतो, यादी देतो आता. सरपंच, आमदारांना काही सिरियसनेस आहे की नाही तुमच्या? म्हणजे कारण की खरं तर सर्वच बाकीच्या पक्षांमध्ये पक्ष संघटन आणि पक्ष वाढवणे लोकांपर्यंत पोहोचणे. आम्ही तुम्हाला सांगितलं की जे लोकांनी दांडी मारली त्यांना शोकास दिला जाणार. आम्ही सांगितलं नाही आम्ही सोडणार असं नाही सांगितलं, शोकास दिला जाणार आणि योग्य
निर्देश आणि कारवाई करण्याचं भूमिका आमचे प्रभारी रमेश चन्नीथलांनी जाहीरपणे मांडली. पण तुम्ही म्हणताय सगळ्याच आमदारांनी कारण सांगितलं, मग शोकॉज नोटीस कोणाला द्यायची? सांगितलं ना तुम्हाला, ज्याच्यात कोणी ज्या पद्धतीचं चुकीचं कारण सांगून सुट्टी मारली असेल तर त्याची माहिती घेतली जाईल. जर सगळ्या आमदारांचं जर मतदारसंघात काम असेल किंवा काही इव्हेंट असतील तर यांना विचारात घेऊन ही बैठक बोलवली नव्हती का? कारण एवढे असं आहे की याला कोणाला विचारायचं नसतं. पक्षाने जे काही कार्यक्रम घेतले असतात त्या कार्यक्रमामध्ये व्यक्तिगत कार्यक्रम बाजूला सारून त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं हीच भूमिका त्याच्यातली असते. कुठे वेळाचं बघा, आता वेळ आहे की युद्ध आहे? आता युद्ध आहे, त्यामुळे सगळ्यांनी सिरियस राहावं ही संकल्पना. आणि म्हणून प्रभारी आमचे जे आहेत रमेश चन्नीथले साहेबांनी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या. पण याच्या आधी चला, ज्या दुसरे बैठका प्रश्न. झाल्या, Next. त्या बैठकांना Next. जरी मोठे प्रमाणात पाहायला त्यांना मिळाले, आमदार 5 दिवस झाले. कुठं जरी प्रस्ताव जरी सांगितलं तुम्हाला दिलं ना. मुंबई जागा वाटपाच्या चर्चा तुमच्यात होतील 22 तारखेला कदाचित तुमच्या इलेक्शनच्या संदर्भात बैठक पडेल, तुमचे चेअरमन येणार आहेत. मुंबई सेंट्रिक प्रश्न आहे की मुंबईमध्ये काँग्रेसला साधारण 2 जागा हव्यात आणि त्यात किमान एखादा अल्पसंख्याक कुठे पडले 2 म्हटलं? नाही, कुठल्याही 2 पैकी एक जागा म्हणजे आमच्या इकडे आहे का ना, आम्ही 3 जागा मागितलेल्या, 2 नाही. नाही, किमान म्हटलं नाही, तर किमान 2 नाही. असतात. अस्लम शेख यांनी म्हटलेलं आहे की मायनॉरिटीला एक जागा मिळावी. एक तर अस्लम शेख किंवा दुसरे मग नसीम खान साहेब. नाही, अमीन पटेल यांना मिळावं अशा प्रकारे त्यांनी मागणी केली. आता आम्ही सांगितलं पक्ष कोणाला तिकीट द्यायचं ते पक्षाचा अधिकार असतो, आमदाराचा नसतो. पण मुंबईमध्ये किती जागा मागितल्या? 3. आणि त्या लोकसभेच्या आता सगळी शिबिर झालं लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जागा संदर्भात काही चर्चा म्हणजे आता कुठल्या जागा आता बरं, आता तेच लागतोय. आता शिवजयंती झाल्यानंतर आमचं जागा वाटपाचं हे 5-7 दिवसामध्ये आम्ही विषय संपू. नाही, नाही, प्रकाश प्रक्रिया final, sir. आंबेडकरांनी या सगळ्या संदर्भात कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवलेला होता, पण ते दिल्यानंतर सुद्धा त्यांचा अजून ते पूर्णतः विसर्जन करत ते वारंवार प्रेसचा काँग्रेस विरोधात नोटीस देतात. या सगळ्यावरून प्रकाश आंबेडकरांची संपूर्ण येणाऱ्या काळातल्या महाविकास आघाडीमध्ये नक्की शाश्वती काय वाटते? आमची शाश्वती हीच आहे की प्रकाश आंबेडकर साहेब हे महाविकास आघाडीसोबत राहतील असा आमचा विश्वास आहे. हाँ, जो किसान सिद्दीकी ने पहले भी सवाल उठा रहे थे कि संगठन में सब कुछ ठीक नहीं चल रहा है और वो 2 दिन यहाँ शिविर में नहीं पहुँचे तो इसका मतलब निकाला जाए कि वो नाराज हैं. देखो, मूल सब्जेक्ट ऐसा है, पार्टी से कोई बड़ा नहीं होता. ये संगठन का मीटिंग है. संगठन के मीटिंग में बाहर में बात रखने की जगह संगठन में आके बात रखने का अधिकार सबको है. हम तानाशाह पार्टी नहीं है, तानाशाह बीजेपी है. और इसलिए कांग्रेस में अपनी बात रखने का सबको अधिकार है, हाईकमांड के पास भी रखने का. मैंने आज भी कहा कि हमारे प्रभारी चन्नीथला जी, इनके साथ हमारा छोटा से छोटा कार्यकर्ता मिल सकता है और अपनी बात रख सकता है. तो लेकिन बाहर कोई इस तरह का वक्तव्य ना करे, उसकी भी सूचना आज हमने दी है और जाहिर में दी है. तो इसलिए इस विषय में अब बहुत सुधार आपको देखने मिलेगा. सर, राज्यातून अशोक चव्हाण गेलेले आहेत. आता कमलनाथ सुद्धा झालेल्या मार्गावरती अशा प्रकारची चर्चा आहे. किती मोठा धोका आहे? देखो, नेता कांग्रेस में जो भी है उनको कांग्रेस के कार्यकर्ता और कांग्रेस को चाहने वाले वर्ग ने बनाया है. कौन जा रहा है कौन आ रहा है उसके तरफ ध्यान देने की वजह से हमें हमारे नेता राहुल गांधी जी जो मणिपुर से मुंबई के लिए निकले हैं, जो आज देश की संवैधानिक और लोकतांत्रिक व्यवस्था के लिए बचाने के लिए और एक सामाजिक न्याय के लिए वो लड़ रहे हैं. हमारा कांग्रेस का कार्यकर्ता और कांग्रेस को चाहने वाला वर्ग और नए जो वोटर्स है उनको भी राहुल गांधी जी के वो सब फैन हैं. और उनको लगता है कि मोदी जी ने जिस तरह से झूठ बोलकर युवाओं की ज़िंदगी बर्बाद कर दी है, कई युवा पढ़े लिखे वो हमेशा के लिए उनकी ज़िंदगी बर्बाद कर दी है, तो हमारी पीढ़ियाँ बर्बाद ना हो करके नए वोटर भी राहुल गांधी जी के फेवर में खड़े हैं. और उसके लिए आपने देखा होगा कि महाराष्ट्र में जो भी सर्वे सभी चैनलों का आया है उसमें महाविकास आघाड़ी आपको अग्रेसर दिख रही है, आगे बढ़ती दिख रही है. तुम्ही ऑर्गनायझेशन बद्दल बोलताय, तर आता तुम्ही ॲज अ ऑर्गनायझेशन म्हणून पक्षातले सिनियर नेते, पक्षातले सिनियर आमदार यांना पक्ष लोकसभा निवडणूक लढवावी या संदर्भात काही मार्गदर्शन करणार आहे का किंवा ते लढवणार आहेत का? बघा,
त्या भागातलं काय काय सिक्वेन्स येतात त्याचा सर्वे आमचा सुरू झालेला आहे. त्या सर्वेच्या आधारावर हे फटाफट सगळे निर्णय त्या ठिकाणी हायकमांड घेईल. त्याच्यामुळे समजा वरिष्ठ नेता असेल आणि त्याचं त्या मतदारसंघात नसेल आणि कोणीतरी चांगला नवीन असेल एखादा आणि तो त्या ठिकाणी लोकप्रियता त्याची चांगली असेल त्याला देऊ ना, जिंकणाऱ्याला द्यायचं आहे. सिनियर माणूस असेल पण त्याचं नसेल तिकडे तर त्याला जबरदस्ती सिनियर माणसाला लढवायचं का? मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याचा एक संकल्प हायकमांडने घेतलेला आहे. त्यामुळे सिनियर असो की ज्युनियर असो ज्याचं तिकडे मेरिट असेल त्याच्या आधारावर निर्णय घेतला जाईल. सर, परिणय फुके जे तुमच्या विदर्भातले आहेत आमदार आहेत, त्यांनी असा दावा केलाय की अशोक चव्हाण समर्थक आमदारांची बैठक झालेली आहे, नंतरच ते भाजपमध्ये येतील. त्यांचा आकडा जवळपास 15 ते 16. कोणी काय बोललं त्याचं काय करताय, कोणाचं एक बघा ते कोणाचं नाही, मला काही विषय कोण काय बोलतं त्याच्याकडे लक्ष नाही ना. मला माझं तुम्हाला एक म्हणणं असं आहे की सत्तेतली जी कोणी बंदरं असतील किंवा सरकारमध्ये बसलेले मोठे नेते असतील ते जे आश्वासन देऊन सत्तेत आलेली आहेत त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली का? नाही केली. त्याच्यावर बोला ना. हे डाका टाकायचा धंदा तिकडे राज्याच्या जनतेच्या घामाचा पैशाचाही डाका टाकला जातोय, तिजोरी लुटली चाललेली आहे. याचा नेता चोरायचा त्याचा नेता चोरायचा, हे डाकू लोकांचं काय बोलणं आहे? त्याच्यावरच बोलायचं. आम्हाला कुठल्या लोकांबद्दल तर बोलायचंच नाही. त्यांनी काय बोलायचं. आम्हाला काँग्रेस पक्षाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहे. काँग्रेस पक्ष जनतेच्या विश्वासावर जगतो आणि त्यांच्यासाठी काम करतो. त्याच्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे की कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा कुठला डाका मारायचा, तिजोरी लुटताय जनतेची. या आमदार चोरायचा धंदा वगैरे तर आहेच त्यांचा, डाका मारायचा. पण लोकांच्या घामाचा पैसा लुटून आज ते लोक गर्भश्रीमंत बनून आपल्याला स्वतःला आपलीच पाठ स्वतः ठोकत असतील. आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लाईट नाही आहे, उन्हाळीचा आता हंगाम सुरू आहे, त्याच्यावर काय बोलत नाही? तरुणांच्या बद्दल बेरोजगारांच्या बद्दल का बोलत नाही? महागाईबद्दल का बोलत नाही? हे लोक यांनी बोलाव ना त्याच्याबद्दल. ते महत्वाचे प्रश्न नाही. महाराष्ट्रामध्ये 2 जातीमध्ये भांडण लावून दिलं, तमाशा चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये. शाहू फुले आंबेडकर विचाराला संपवायचं पाप हे लोक करतात, त्याच्यावर का बोलत नाही? सातत्यानं अपमान केला या लोकांनी शाहू फुले आंबेडकरांचा. यांचं जे संविधानिक पदावर बसलेले तत्कालीन त्यावेळेचे राज्यपाल कोश्यारी, सावित्री आईला काय शिवा दिल्यात त्यांनी? यांना कोणी माफ करणार नाही. म्हणून मस्ती करायची तर करून घ्या सत्तेच्या भरोशा थोड्या दिवस, नंतर माफ करणार नाही या महाराष्ट्राची जनता या लोकांना. तुमचे सर्वेज वगैरे चालले आहेत. शरद पवार एकीकडे म्हणतात की आता ते तरुण चेहऱ्यांना संधी देणार आहेत, निवडणुकांमध्ये नवीन चेहरे उभे करणार आहेत. काँग्रेसमध्ये सुद्धा अशा पद्धतीचा मी सांगितलं ना तुम्हाला, आम्ही सांगितलं एका प्रश्नाच्या उत्तरात की मेरिटच्या आधारावर तरुण अगर असेल आणि त्याला मेरिट असेल तर त्याला देऊ ना संधी. ये बैठक में क्या कुछ ऐसा भी विधायकों ने या सांसदों ने ऐसा बताया है कि भाजपा के लोग उनसे संपर्क कर रहे हैं, कोई ऐसी जानकारी दी? हमारे पास, मैंने लास्ट टाइम भी बोला कि सिटिंग सांसद बीजेपी के, सिटिंग एमएलए है हमारे साथ. हम जब हथौड़ा मारेंगे तब आपको दिखेगा. लेकिन हमारे लिए ये इशू नहीं है. हमारे लिए आज महाराष्ट्र जिस तरह से जलाने का पाप भारत जलाओ पार्टी ने किया है, ये भारत जलाओ पार्टी को महाराष्ट्र जलाने का क्या अधिकार है? ये शाहू फुले अम्बेडकर का महाराष्ट्र है, छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है. और जिस तरह से इन लोगों ने राज्य में जाति जाति में अंगार लगाने का काम कराकर महाराष्ट्र को जला रहे, यह हमारे लिए इशू महत्व का है. इसलिए भाजपा का जो सिटिंग सांसद हो, एमएलए हमारे साथ आने को चाहते वो वक्त के आधार पे करें. नाना, वो ऐसे लोग हैं क्या जो जिनका टिकट वहाँ कटने वाला है वो यहाँ आने वाले हैं? जिनको टिकट मिलने वाले वो भी हमारे साथ आए. अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचं जे बिल येण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन आहे. बघा, सर्वपक्षीय मीटिंगमध्ये निर्णय झाला होता की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे, या पद्धतीची भूमिका काँग्रेसने मांडली आणि सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्याला मान्यता मिळाली. ज्या दिवशी मराठा समाजाचं आंदोलन मुंबईच्या दिशेला निघालं आणि मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळून बँडवाजा वाजवून फटाके फोडून
त्यांना आरक्षण दिलेल्याचा पाठ थोपटली, त्या दिवशीच आमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की यांनी विश्वासघात कोणाचा केला, मराठा समाजाचा केला की ओबीसी समाजाचा केला, त्याची स्पष्टता दिली नाही. पुन्हा जरांगे पाटलाला 10 तारखेपासून उपोषणाला बसावं लागलं, त्यांची तब्येत खराब आहे. हे सरकार फसवाफसवीचा जो खेळ खेळते आहे त्याची वास्तविकता 20 तारखेला जेव्हा ते एक दिवसीय अधिवेशन बोलावतात आहे, ते जे काही कायदा आणायचा प्रयत्न केलेला आहे, कारण की 2018 फडणवीसांनी फसवलं, सुप्रीम कोर्टाने फटकारलं या लोकांना की कायदा तुम्हाला अधिकार नसताना कसं बनवलं, हे एवढं आरक्षण देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आता आम्ही त्यांना आमचं म्हणणं आहे की जे कायदा आणणार आहे विधानसभेमध्ये, जो बिल आणणार आहे, त्या बिलाची चर्चा व्हावी, राज्याच्या जनतेला कळावं. पावसाळी अधिवेशनातही आम्ही ती भूमिका मांडलेली होती. सरकार पळ काढत आहे. जरांगे पाटलाबरोबर मुख्यमंत्र्यांचं नेमकं बोलणं काय झालं, काय आश्वासन दिलं, याची पण माहिती पाहिजे. आणि त्याच्यामुळे सरकारने विधानसभेमध्ये जेव्हा हे बिल येईल त्यावेळेस त्यांनी याच्यावर चर्चा घडवली पाहिजे. राज्याच्या जनतेला हे कळलं पाहिजे की हे कोणाला फसवत आहे, यांचे अधिकार काय. राज्याला अधिकारच नाही आहे, पण हे आविर्भाव आणतात आहेत. तर म्हणून आमचं म्हणणं आहे की 2018 मराठा समाजाला आरक्षण देण्याचं जे स्वप्न दाखवलेलं होतं तसं बिल आणलं होतं फडणवीस सरकारने. आता शिंदे फडणवीसाचं सरकार आहे, म्हणजे त्यांची जी हिस्सेदारी आहे. त्यामुळे ही फसवाफसवी होता कामा नये. आणि बिल हे उद्या त्याला चॅलेंज झालं तरी हे टिकलं पाहिजे हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये. ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका राहिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही सांगतो की आम्ही शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे लोक आहोत, कारण की या महापुरुषांनी नेहमी सामाजिक न्यायाची भूमिका घेतलेली होती आणि ह्या राज्यांनी ती आत्मसात केलेली आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये हे वातावरण राहावं ही काँग्रेसची भूमिका आहे. त्याच्यामुळे आम्ही मराठांना आरक्षण मिळवण्याची काँग्रेसची कधीच भूमिका राहिली नाही, राहणार पण नाही. आमच्याच सरकारने पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या सरकारमध्ये 2014 आम्ही आरक्षण दिलं होतं, मुस्लिमांना पण दिलेलं होतं. पण ठीक आहे, ते टिकलं नाही. पण आता जी जनगणना केलेली आहे त्या जनगणनेवरच खऱ्या अर्थानं डाऊट आहे. तर सरकारने उद्या सुप्रीम कोर्टामध्ये हे टिकलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. फसवाफसवी निवडणुकीच्या तोंडावर होऊ नये एवढंच आमचा त्याच्यामध्ये प्रयत्न राहणार आहे. म्हणून त्याच्यावरची चर्चा घडवावी. ना मागासवर्गीय आयोगाने अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांना दिलाय, परंतु त्याच मागासवर्गीय आयोगाचे जे माजी सदस्य आहेत चंद्रलाल मेश्राम यांनी आरोप लावलाय की जो अहवाल जो आहे तो मागासवर्गीय सदस्यांना जो आहे समितीमधल्या त्यांना वाचून दाखवलेला नाही. हा अहवाल जो आहे तो कोर्टात टिकणार नाही असा त्यांचा आरोप आहे. ते स्वतःच जस्टिस आहेत मेश्राम साहेब आणि त्या समितीचे सदस्य होते. आता जे काही त्या ठिकाणी थातूरमुतूर चाललेलं आहे, निरगुडे आयोगाला का बदलवलं, त्यांच्यावर का दबाव आला, त्यांनी का राजीनामा दिला, हा प्रश्न अजून वेगळाच आहे. शुक्रे आयोग आले आता या शुक्रे आयोगाने ही जी मागासवर्गीय काही सदस्य होते, मेश्राम हे मागासवर्गीय सदस्य आहेत, ते मच्छीमार समाजाचे आहेत आणि ते या समितीमध्ये होते. पण त्यांनी जो आरोप केलेला ते वस्तुस्थिती होऊ शकतं, कारण की या सरकारला निवडणुका तोंडावर आहेत, उद्या कमी जास्त झाले तर त्याचे परिणाम काय होतील हे त्या सरकारला माहिती आहे. त्यामुळे आमची भूमिका तीच आहे की फसवाफसवी होता कामा नये. वास्तविकता काय असेल त्यांनी जनतेला आवाहन करावं. काय आम्ही तर सांगत होतो की सेन्सेस केला पाहिजे, राहुल गांधीजींनी सांगितले की राष्ट्रीय सेन्सेस झाला, पण मोदी पळ काढतात आहे की आम्हाला नाही करायचं सेन्सेस. विदाऊट सेन्सेस, विदाऊट जनगणना तुम्हाला हे करता येणार नाही. आणि ते खोटारडा जनगणना नसली पाहिजे, ती वस्तुस्थितीला घेऊन असलेली पाहिजे. आता ही वस्तुस्थितीला आहे की नाही आहे. आणि त्यांचे जे शुक्रे आयोगातले जे सदस्य मेश्राम, जस्टिस मेश्राम, त्यांनी हा आक्षेप घेणं हे तेवढंच त्याला शंकेला वाव देते आहे. त्यामुळे म्हणून आम्ही सांगतो की सरकारने विधानसभेत याच्यावरची चर्चा करावी, ही भूमिका आमची आहे. लास्ट एक महत्वाचं की धारावी पुनर्वसन तुम्ही अदानीचा संपूर्ण प्रकरण त्याला विरोध होता. आता बांधव रेक्लेमेशनचा जो प्रोजेक्ट आहे त्याचं कंत्राट अदानीला गेलं 30,000 कोटीचं जवळपास. नक्की काय तुमची हा देशच मित्रोंना विकायचा आहे. आता मित्रोमध्ये पहिले गरीब जे आहेत ते
अदानीचं नाव काय? गौतम अदानी हे सगळ्या देशातले गरीब व्यक्ती आहेत. मैं गरीबों के लिए सरकार चलाऊंगा बहनों भाइयों. तर त्याच्यामुळे हे असं मी नाही म्हटलं, मोदीजी म्हणायचे. आता सगळ्यात गरीब या देशातला कोण माणूस असेल तर गौतम अदानी आहे. याचं असं करू आपण. म्हणून हे परवाचं जे निवडणूक बॉन्डचा जो इश्यू माननीय सुप्रीम कोर्टाने केला, तर याच्यातला मोठा ग्राहक कोण आहे बॉन्ड देणारा, त्याची नावं उघडकीस केली पाहिजे स्टेट बँकेने आता तातडीनं. माननीय सुप्रीम कोर्टाने ते निर्देश दिलेले आहे, ते नाव उघडकीस केलं पाहिजे. त्याच्या मोबदल्यात हे कॉन्ट्रॅक्ट किती मिळाले, कोणाला मिळाले, देश विकायची व्यवस्था कोणाला दिली या लोकांनी, या सगळ्या गोष्टीची उघडकीस व्हायला पाहिजे ना. यामुळे ही जी काही परिस्थिती आहे पूर्ण मुंबईच देणार आहे. आता थोडं हिस्सा देतात आहे, मुंबईच विकायचं ठरलेलं आहे त्याचं. त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज आहे त्या परिस्थितीला मुंबईकर सुद्धा उत्तर देईल. मुंबईकरच नाही, मुंबई तर आमच्या देशाची शान आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. त्या मुंबई महाराष्ट्रात राहावी याच्यासाठी 105 हुतात्मा त्या ठिकाणी झाले आणि संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालं. ते नाही तर मुंबई त्याच वेळेस चोरून नेण्याचा या लोकांनी प्रयत्न केला होता, डाका टाकायचा प्रयत्न केला होता. आता असं करून तुकडे पाडून मुंबईचे आणि त्यांच्या मित्रांना मुंबईचे तुकडे तुकडे करून मुंबई संपवायचा हे जो प्लॅन आहे तो स्पष्ट होतो. त्यामुळे महाराष्ट्राची जनता निवडणुकीची वाट पाहते आणि महाराष्ट्रातूनच केंद्रातल्या मोदीच्या सरकारचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय होणार आहे. त्यात तुम्हाला महाराष्ट्र सगळ्या देशामध्ये अग्रेसर राहणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.